तर नमस्कार मित्रांनो. तर प्रत्येकदा चाललो आपण फिरायला. आज चाललो आपण कोथळीगड. कर्जतपासून काय किमान 10 ते 15 किलोमीटर असणारा कोथळीगड तर आपण चाललोय. तर आता निघालोय मी घरून. काय आमचं हे मंदिर तुम्ही बघितलं असन. ज्या टायमाला मॅच चालू होत्या त्या टायमाला तुम्हाला दाखवलं होतं. त्याचा जो कॉन्ट्रॅक्ट चालू होता आतमध्ये वरती इटांचं काम स्लॅबचं काम चालू होतं. आता बऱ्याचपैकी असं झालंय कलर बिअर मारून आतमध्ये फरशी बिरशी लावून भरपूर काम झालंय. हे बघा मला पुढच्या उद्या किंवा परवा त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला फक्त देवळाचाच एक व्हिडिओ दाखव देतो. हे बघा आमच्या देवळाचं बाहेरून पण लाईट बेटिंग सगळं काम झालंय. तर चला आता निघूया. बराच टाइम झालाय. आम्हाला 8 वाजता बोलावलं होतं. आता 10 वाजा आला ते. आता डायरेक्ट भेटू कामशेतला पेट्रोल टाकायला लागेल. पेट्रोल टाकून मग निघू डायरेक्ट कर्जत मध्ये. थोडंसं जायला लागेल बहिणीकडं. तिथं पण दाखवतो. दाजी तुम्हाला दाखवलंच असेल पहिला पण ब्लॉगमध्ये बघितलं असेल. तर चला न टाईम गवता आपली निघू आता डायरेक्ट कामशेतला. ओके भेटू डायरेक्ट पंपावर. फायनली आपण किल्ल्यापाशी पोचलोय. 2 मिनिटं. फायनली आपण आता किल्ल्यापाशी पोचलोय. बघा इथं जो हे दिसतंय ना आंब्याच्या पलीकडं आहे कोथळीगड. इथून पुढून आपल्याला जायचं आहे. मी त्यांच्या मागं होतो. मित्र होते जी त्यांच्या पाठीमागं होतो. पण आता मीच त्यांच्या आधी पोचलोय. ती म्हणते ते अजून आम्ही मागं आहे असं तसं. चला बघू आता. ओ माय गॉड हेल्मेट पडले. आता येते ते कुठं गाड्या जातात कुठं नाही. कारण की इतका खतरनाक आणि बेकार रस्ता आहे ना. गाडी चढत नव्हती बळ चढवली एकट्याने. आता बघू त्यांना काही प्रॉब्लेम होतो इथं. आपण आता 5-10 मिनटात थांबू. ती म्हणते ते 5 किलोमीटरवर आहे. तर मग 5-10 मिनटं तरी थांबायला लागेल. पुढे येतात पुढं नाही. मग तसं आपल्याला पुढं जायला बघू. आता थांबू. तर मक्का बिक्का भेटतो मी तोपर्यंत बघतो ना. तर मक्का बिक्का खातो आणि मग वाट बघतो त्यांची. बघू ते आम्ही डायरेक्ट आल्यावरच मग आता भेटू डायरेक्ट. तर फायनली आता गड चालायला सुरुवात केली. हे बघा कोथळीगड. अजून खूप वरती चढायचं आहे. पायऱ्या बिऱ्या नाही दगडांच्याच आहेत. तिकडून वर चढायचं. बरंच वर चढायचं. वरती गेला का वरचा पण एक व्ह्यू दाखवतो कसा दिसतो ते. आणि मी बराच टाईम आलो होतो. अर्धा 1 तास झाला येऊन थांबलो होतो. आणि नंतर मग माझे भाऊ आणि त्यांचे मित्र हे आले. सगळं धुक्याने भरले अख्खा डोंगर. चला तर डायरेक्ट मेन पॉईंटला वरतीच जो डोंगराच्या आतून जाणारा रस्ता आहे तिथंच भेटू डायरेक्ट. तर आता आम्ही आलो. पहिलाच दरवाजा वाटतं. खाली आधी धुकं बघा कसं दिसतंय. धुकं फुल अख्खं धुक्याने पॅक झालं आहे बघा. फोटोशूट चालू आहे. हो पहिला दरवाजा आहे. अजून एक वरती दरवाजा आहे तो पण दाखवतो मला. चला आता वरती. तर आता आम्ही दुसरा दरवाजा इथून आतमध्ये वरती चढायचं आहे. वरती झेंडा दिसतोय तिथं जायचं आपल्याला. तर तिथं जाऊ. झेंड्याच्या वरती पॉईंट आहे का नाही माहिती नाही. बघू जो पॉईंट दाखवतो एक जण तर बाका कुठं चढला आहे. 1 जण नाही 2 जण आहेत. तेव्हा झूम करून दाखवतो. बिना हार्नेस आहे काहीच नाही. दोरी नाही काही नाही. आणि एवढ्या वरती चढलं ते. हे आहे कोथळीगड.
पेठचा किल्ला पण म्हणतात त्याला. आणि कोथळीगड हे बघा असा आहे हा किल्ला. तर डायरेक्ट आता वरती जायचा प्रयत्न करू. आता खूप शोध चालूच आहेत. कसा दिसतोय नजारा. गाड्या चढायची जागा आहे तसं असं तिकडं. तर मला भीती वाटते आता. तिथं जायचा रस्ता आहे का त्यांनी हार्नेसने चढल्यात कसे चढल्यात ते नाही माहिती मला. पण बघू जरा असं सोपा रस्ता असेल तर मी हे बघा कोथळीगडवरल्या तोफा पाणी बिणी चढून झालं आहे. कोथळीगड वाटल्या तोफा आणि हो बुरुज. चला समोर दादा. तर हे आहेत कोथळीगड वाटल्या पाण्याच्या टाका. पाण्याच्या टाक्या एक खाली एक आहे दाखवतो तुम्हाला. पाण्याच्या टाक्या हे बघा हे घे. इकडं पुढं आहे रस्ता जायला पण खूप डेंजरस आहे पुढं जाऊला. हे इथं वरती एक कुंड आहे. खालून जायची जागा आहे. चला खाली. इथे एक गणपतीची मूर्ती आहे. यार आता पाया पडतो मोठं काढतो थोडी. पाया पडून झालं तर बघू. एक इथं कुंड आहे पाण्याचं. बरंच मोठं कुंड आहे आतमध्ये. आतमध्ये जाऊन बघतो. कुंडामध्ये जाऊन आतमध्ये जायला रस्ता इकडून वाटतं नाही बघा. त्या कुंडाच्या वरून आहे रस्ता असं मला वाटतंय. बरं ना त्याचं राहण्याची टाक्या पण आतमधून असं आहे कॅमेरा फ्लॅश असं कोरून काढलेलं आहे बघा. असं कोरून काढलं आहे. खूप मोठं आहे बघा. आतमध्ये राहण्यासाठी ही देवाची जागा आहे बघा. इथं आतमध्ये जाणार तर नवीन असतं. देवापाशी जात नाही तिकडं. हे मला तर वाटतं घोड्यांचा हे असणार आहे. तबेला का काय म्हणतात ते. इकडे एक रूम आहे त्याच्या आत एक आहे आतमध्ये. ही घोड्यांची जागा असणार आहे. इकडं मूर्ती आहे पण त्याला तोडली गेली. समोर त्या कोपऱ्यामध्ये एक आहे कशाची मूर्ती आहे. मला वाटतं हे दिसतंय हे जे बाळ आहे आणि ही लेडीज आहे अशी कोरून ही काढलेली मूर्ती आहे. त्या बघा हे वाटते तर जी खिडकी आहे ती खिडकीसुद्धा दगडातून कोरून काढली. हा अख्खा दगड आहे बघा. त्याला खिडकी कोरून काढली आणि आसमध्ये असं बाहेर असा व्ह्यू आहे बघा. घोड्यांचा बघितला होता महाराजांच्या काळात. आणि ह्या जे दिसतात ते त्याच्या पलीकडे पण काहीतरी आहे पण बघू ट्राय करू तिकडे जायचं. पण सगळीकडे देव आहेत त्याच्यामुळं नकोच असं. त्याच्या पलीकडे पण रूम आहे. आता आपल्याला वरती चढायचं आहे. चला वरती जाऊ. तर आजींनी हे केलं आहे
आजी तुम्ही राहता इथं? नाही नाही हं. आता घरी खाली गावात हा का इथं मंदिरात येता का तुम्ही? हा? मंदिरात येता? नाही हा हे, लिंबू पाणी कोकम सरबत हा, हा, ते मका, काकडी आता संपलं का तुमचं ते? नाही काय सर सुपलाच हं. काय तुला करून आता नाही आता चाललंय का घरी? चालेल. हं. अख्या दिवस काढला घेते पण असं कोणीच नाही. मका कसा भोजून असा भाजून बिजून करता का? हा बाजून 50 रुपयाला देते. हा का इकडे खाली रस्ता कुठे जातो? तो रस्ता तिकडं पाण्याच्या टाक्या पाण्याच्या टाक्या अजून काय आहे तिकडे पाण्याच्या तिकडं टाक्या? काय नाही फक्त पाण्याच्या फक्त पाण्याच्या टाक्या आहेत का? ओके तिकडे फक्त पाण्याच्या टाक्या आहेत. तशी तिथून वरती जायचं. इथून चढायला जागा आहे बघा. कोरून खाल्ली अख्खी अशी. नाही आता थांब हां हां सबस्क्रायबर कमी आहेत थोडंसं. हां ओके कोरून काढलेली जागा आहे. आणि कॅमेऱ्यामध्ये पाणी शिरलेलं का म्हणून जाण्यासाठी जागा आहे. ही पाहण्याची जागा आहे. हातून जाणार रस्ता डोंगरातून कोरलेला आहे. कोरून काढलेला आहे. डायरेक्ट खाली डोंगरातून आतून आहे वरती जायचं रस्ता. चालू आहे व्हिडिओ काढते ते येण्याचे जाण्याचे. आता घे तू घे ताईचं मला का बैल आहे ना नंदी वाटतोय. हे डोळे बिळे कोरून काढलेले आहे बघा. हे आहे त्याचा तिसरा दरवाजा. एक खाली बघितला एक इथं वरती चढताना आणि हो एक दरवाजाचं नाव नाही इथं लिहिलेलं आहे. हे दरवाजा आहे आणि इथं वाघ एक करून काढले जागा. हे देवी ठेवण्यासाठी जी जागा असते ती. चला छत्रपती शिवाजी महाराज की जय. असं आहे तिथं वरती पण ठेवण्यासाठी जी सामग्री पण ठेवण्यासाठी जागा आहे तिथं. अजून खूप वरती आहे. तो आता वरती गेलो किती वर चढायचं आहे किती नाही आलं आहे तसं पॉईंटला आलं आपण वरती. बाबा काय पॉइंट ऑफ व्ह्यू. खालचं काहीच दिसत नाही एवढा खतरनाक. आणि त्या जो दरवाजा आहे खाली इथं त्याच्याच वरती एक पाण्याची टाकी आहे कुंड आहे. आमची वरती इथं एक तलाव आहे छोटंसं वरती. इथं माणसं आहेत.
आपली इकडं मित्रमंडळी सगळी हे वरती ही जागा आहे, हे राहण्यासाठी जी जागा असेल ते आता तुटली बरीच, तटबंदी तुटून गेली ती एवढी. आता एक पॉईंट ही सगळी मित्रमंडळी मागच्या मला रायगडला सोडून गेलेली मला. अख्खं दुकान पॅक झाले दुकाने. नेट रे सिया पॉईंट नको बनायला इथं. देवा पॉईंट व्हायचं कोथळीगड. अख्खा ह्यो जो दिसतोय ह्यो डोंगर आहे, डोंगरातून असा अख्खा कोकरून ह्या पायऱ्या काढल्या बघा. आता आम्ही निघालो घरी. वरती हिंदू झाला, वरती पण एकदम मस्त आहे, मग असे दाखवलं मला. चला आता डायरेक्ट खाली भेटतो तुम्हाला. मग अशी गेलो होतो त्या ठिकाणी. मला जो पॉईंट आवडला एकदम मस्त पॉईंट आहे बघा. अख्खा डोंगर कोकणला एक साईड. बाय बाय कोथळीगड. मग असे आलो मी इथं. तिथं आजी पण भेटल्या होत्या आम्हाला शेकोटीसाठी. तिथं शेकायसाठी शेकोटी पण करून ठेवली आम्ही. शेकायसाठी नाही, मला तर वाटतं इथं मक्का भाजली असेल तिने. असं दिसलं खतरनाक. सगळं कोरून काढलेलं आहे. सगळं जे हे दाखवलं हे इथं पण एक मूर्ती कोरून काढली. ही शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ही तोफांनी फुटलेली असणार. पुत्र पण येतं इथं पण. कसं च्या आतमध्ये एक रूम आहे. भावाला बघतो विचारून आतो. करण जास काय माझा हे माझा रूम आते हेरच का रूम आते रे पाठीमागला रूम आज हेरच का दर बॅटरीला तर हा नको आमचा देव आहे का चला आता थोडंसं नाश्ता करून घेतो आम्ही. आणि आता लिहिलं काहीतरी भावाने निघता वेळेस थोडंसं पॉईंट तर भेटलं. ओके नाश्त्यासाठी आणलं आहे आम्ही हे तर फायनली कोथळीगड फिरून झाला आमचा. आता आम्ही निघालो घरी. तर चला आता खाली एक वॉटरफॉल आहे तिथे जाणार आहे आम्ही. वॉटरफॉलच्या जागेवर आम्ही जाऊन बघू थोडंसं आणि लगेच निघणार आहे, कारण की मला लांब जायचं आहे. तर त्यावेळेस एक वॉटरफॉल भेटला तर येणार होतो आम्ही. कॅमेऱ्यामध्ये पाणी गेलं आहे त्याच्यामुळं क्वालिटी कमी लो येते.